आजच्या माणसाकडे सगळं काही आहे, तरी पण तो अस्वस्थ आहे. पैसा आहे, मोबाईल आहे, लोक आहेत, पण तरीही मन रिकामं आहे. अशा वेळी जर गजानन महाराज आज आपल्या समोर उभे असते, तर त्यांनी काय सांगितलं असतं? आज आपण सतत धावतोय, कुणापेक्षा पुढे जायचं, कुणाला तरी मागे टाकायचं, काहीतरी सिद्ध करायचं. पण गजानन महाराज यांनी आयुष्यभर एकच गोष्ट दाखवली: शांतता बाहेर मिळत नाही, ती आत तयार करावी लागते. म्हणूनच ते राजासारखे राहत नव्हते, पण मनाने मात्र सम्राट होते. आपण दुःख आलं की विचारतो, हे माझ्याच आयुष्यात का? पण महाराज कधीच दुःखापासून पळाले नाही. ते म्हणायचे नाहीत, पण वागण्यातून दाखवायचे. दुःख शत्रू नाही, दुःख शिक्षक आहे. जो दुःखातून शिकतो तोच पुढे जातो. म्हणूनच ते कधी अपमान सहन करायचे, कधी उपेक्षा. कारण मजबूत माणूस सुखातून नाही, संघर्षातून घडतो. आज आपण देवाकडे जातो, मला हे दे, माझं ते कर, माझी समस्या सोडव. पण गजानन महाराज वेगळे होते. ते सांगायचे, मी तुला देणार नाही, मी तुला बदलणार आहे. म्हणूनच त्यांनी कधी स्वतःला देव म्हटलं नाही, कारण स्वतः सक्षम व्हावंच हेच त्यांचं खरं उद्दिष्ट होतं. आजचा तरुण सर्वात जास्त गोंधळलेला आहे. करिअर, नाती, अपेक्षा, भीती. गजानन महाराज सांगतात, तू सगळं एकाच वेळी सोडवायचा प्रयत्न करू नकोस. आधी स्वतःशी प्रामाणिक हो. कारण ज्याने स्वतःला समजून घेतलं, त्याला आयुष्य समजायला वेळ लागत नाही. महाराज आपल्याला चमत्कार दाखवायला आले नव्हते, ते आपल्याला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवायला आले होते. म्हणूनच ते शांत होते, गूढ होते आणि आजही तितके जिवंत आहेत. कारण जी शिकवण मन बदलते ती कधीच मरत नाही. कदाचित म्हणूनच गजानन महाराज एका काळात नव्हते, ते प्रत्येकाच्या मनात आजही आहेत. फक्त ऐकायला आपण थांबायला हवं. जर या शब्दांनी मनात काहीतरी हल्लं असेल तर कमेंटमध्ये लिहा, गण गण गणात बोते. ही रील शेअर करा त्या व्यक्तीसोबत जी आतून थकलेली आहे. फॉलो करा, कारण काही कथा संपत नाहीत, त्या आपल्याला नव्यानं सुरू करायला शिकवतात.